गुड मॉर्निंग। चला सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा। आई दादाचं काय चाललंय? दिंड बनवायचं। काय दिंड बनवायचं? काय बनवायचंय? दिंड। दिंड दिंड म्हणजे काय? गव्हाचं पीठ निवद आज वारवाळा लागतं ना पूजा करा। आज माणसांनी जातात पण आता इथं दाजी चाललं कामाला। कुठं जातात माणसाने? वारवाळाला? अरे वारवाळाला बायांनी जातात? हो माणसं जातात आज आमच्या तिकडं निवद घेऊन दिंड घेऊन। आता चौक बाया गुळ घालून पुरण घालून करतात पण गुळ घालून करतात। बाया 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 जातात की कधी? बाया काल जातात पण आता इकडे आपल्या इकडे पुण्यात आज जातात। आणि ते दूध पाजायचं ना गोबाला ती आजच आहे की? मग कधी पाजायचं? कधी? आजच आहे। आता जायचं दुपारी। दुपारी जायचंय? स्वयंपाक उरकायला दुपारी जायचं। काय करायचं स्वयंपाक? पुरणपोळ्या। अहो आज तर जोरात बेत आहे। डाळ शिजून झाली हो का आता गुळ खिसलाय। गुळ खिसलाय? ते दिरड बनवायसाठी दिरड दिरड काय म्हणतात ते? दिंड म्हणते मी दिरड। ते गुळ घालतात आणि 4 पदरी असं आपण गुळ घालून असं फोल्ड करून असं असं बर चपाती उकडून घ्यायचं चपातीचं। बर बर बर। ते तुमच्याकडे मित्रांनो नेता दिरड म्हणते त्या तुमच्याकडे काय म्हणते ते नक्की सांगा। आणि सर्वांना परत एकदा नागपंचमीच्या सगळ्या माझ्या मैत्रिणींना नागपंचमीच्या आणि भावांना बी हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आमच्या तिकडे आज नागपंचमीला लय पतंग उडवतात आणि जोका बांधतात। जोका पतंग बी असते आमच्या। लिंबाचं झाड बघायला मोठं असतं तिकडे बारामती तालुक्यात खूप पतंग उडवतात आणि तिकडे आमच्या इकडे साखरतीला उडवतात। तिकडे पुण्यात साखरतीला उडवतात। मग ठीक आहे साखरतीला जाऊ दे मरू दे। आजचा विशेष काय महत्वाचा? माणसं सगळी पतंग उडवतात आणि बायका सगळ्या मस्त दंग असतात गाणी म्हणण्यात परत झोका खेळण्यात गजर लावण्यात नटापटा करण्यात फुगड्या म्हणजे ते नटापटा करण्यात दंग असतात। गाणी मारायची फेर धरायचा तेच ना तुम्ही बाया सगळे दंगच असते। आज बायांचं काय आपण बघूया नंतरच्या व्हिडिओ मध्ये भेटू कसं काय होतंय काय पुण्यामध्ये नागपंचमीचा उत्सव कसा साजरा करतात बाय सगळ्यांना। मस्तपैकी ते नागनोत्सवाचा आपला फोटो लावलेला आहे आणि त्याला ज्वारीच्या लाया बघा ज्वारीच्या लायाचा माळ घातली मस्तपैकी। सर्वांनी आपल्या घरात नागपंचमीनिमित्त नागनोत्सवाचा फोटो जेवत्या आणि त्याला मस्तपैकी ज्वारीच्या लायाच्या माळ घाला। आणि दुसरी गोष्ट आता हे काढायचं नाही कधी आमुषापर्यंत श्रावण संपत दर शनिवारी ह्याला हराळी आणि आघाड्याची माळ घालायची दर शनिवारी आणि मस्तपैकी पूजन करा। सर्वांना सर्व व्यवस्थित होईल आपण आशा व्यक्त करू आणि नागपंचमी सण उत्साहात साजरा आपण भाषण नाही करत आपण सांगतोय।